ओम साईराम. आज बघा मी मस्त इडली बनवलेली आहे आणि इथे सांबार पण बनवलेला आहे. माझ्या मुलीला इडली सांबार खूप जास्त आता आणि इडली सांबार बनवला का एवढा सारा भांड्याचा पसारा निघतात ना, खूप सारा आहे बघा. आणि भांड्याचं याचाच नाही, इडली सांबारचा मी रात्री कचोऱ्या पण बनवलेल्या होत्या, त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या जाईल. ते बघा ते गुडू इकडे ये रे बाळा, इकडे ये बघा. तिच्या हातात जो अक्कू आहेत ना, तो नाही का तिला बर्थडेला मिळाला. तर आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, माझ्या ताईच्या इथे तब्येतीसाठी गेलो होतो. ते बघा तो खुर्ची खाली बसते. माझ्या ताईची तब्येत आधीची बरी नव्हती, आमच्या ताईची. माझी नंतर राहते ते वर्धेला. तर त्या ताईंच्या इथं गेलो होतो. तर त्या म्हणत होत्या की चालला इथे बर्थडे आहेत, त्यांच्या घराच्या साईडला एका मुलाचा वाढदिवस होता, तर तिथे गेलो होतो आम्ही. तर त्या ताईसोबत मी, तर त्यांच्या इथे फक्त टेडी वगैरे मिळालेला तिला. अक्कू आहे तो. तुला कसं वाटतं बाबा तू अक्कू? चांगला वाटते. तुला आवडला? पण तू त्याच्या बाहेर निघ, तुला लागून जाईल ना ते. नाही लागत? खूप इचकपणा करते माझी मुलगी. तिला तर खूप जास्त आवडलं. आणि खरंच मला पण तो अक्कू आणि त्यांचा बर्थडे करण्याचा जो प्रक्रिया खूप जास्त आवडले. आपण काय करतो, केक बोलवतो, कॅटरेज सांगतो, आजूबाजूच्या शेजारच्यांना बायांना वगैरे बोलतो. बायांना बोलवण्यापेक्षा लहान लेकरांना बोलवलं खरंच खूप छान. त्यांच्या त्या बाया पण होत्या, आता मुलं पण खूप सारे होते. कमीत कमी 20-25 जण मुलं होते. तेवढ्या सगळ्या जणांना त्यांनी तसे टेडी वगैरे दिले. टेडी, काही जणांना अक्कू, काही जणांना ते हार्टचं वगैरे राहते ना, असं म्हणजे तेच त्यांच्यातलं खेळण्याच्या वस्तू वगैरे खूप साऱ्या दिल्या त्यांना. आणि पेस्ट्री वगैरे दिल्या. त्या देणारवाल्यांसोबत सगळ्यांचे फोटो काढले आहेत त्यांनी. आणि हिला पण बोलून वगैरे सगळ्यांना खूप जास्त वाटलं. खरंच वाढदिवस करायचा असेल तसं करायचं, मला तर खूप जास्त आवडला. मी पण असा विचार केला आहे की माझ्या मुलीचा पण बर्थडे तसाच करते. माझी मुलगी मला दाखव का, त्याने टेबलवर चढतात. खूप जास्त इच्छुक आहेत माझी मुलगी.